पेपर नंबर 5 भारतीय राजकीय विचार 6th सेमिस्टर TYBA मे मध्ये आपली परीक्षा आहे. त्याच्या आधीची ही समरी आणि रिव्हिजन. थोडक्यात 4 मॉड्यूल्स आपल्याला होते. प्रत्येक मॉड्यूलमध्ये 2 थिंकर्स. 1842 मध्ये महादेव गोविंद रानडेंचा जन्म झाला. म्हणजे 1842 पासून 1964-1967 पर्यंतचा विचार या 8 थिंकर्सचा तुम्हाला दिसतो. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे, त्या दृष्टीने आता हा अगदी बेसिक स्वरूपाचा प्रश्न होईल, परंतु युनिव्हर्सिटीची परीक्षा आहे. प्रेडिक्शन आपल्याला प्रेडिक्शनच करावं लागेल. तर त्या दृष्टीने साधारणपणे जन्ममृत्यूचा काळ लक्षात ठेवा. महादेव गोविंद रानडे 1842 ते 1901 म्हणजे पूर्णतः 19व्या शतक. त्यांचे समकालीन मोहनदास करमचंद गांधी किंवा महात्मा गांधी 1869 ते 48, टागोर 61 ते 1941, सावरकर 1883 ते 1966, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1891 ते 1956, गोपाळ गणेश आगरकर 1856 ते 1895, राम मनोहर लोहिया 1910 ते 1967 आणि जवाहरलाल नेहरू 1889 ते 1964. आणखीन एक आर्टिकल आहे, त्याची लिंक पण मी इथे शेवटी दिलेली आहे. ती लिंक, त्यावरचं ते आर्टिकल, त्याच्यामध्ये अधिक माहिती आहे, काही फोटोज आहेत, ते पण जरूर पहा. मॉड्यूल 1 आयडियाज ऑन स्टेट, राज्यासंबंधीचे विचार. तर महादेव गोविंद रानडेंचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मुंबई हायकोर्टाचे जज म्हणून ते रिटायर झाले. वकील म्हणून त्यांनी कार्य केलं. तर रानडेंचे विचार, त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे जनक, उदारमतवादी विचारप्रणालीचे समर्थक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. धार्मिक सुधारणा केल्या पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता. विधवा पुनर्विवाहाचं त्यांनी समर्थन केलं. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर वडिलांचं मन राखण्यासाठी त्यांना एक लहान मुलीशी, जे रमाबाई रानडे यांच्याशी विवाह करावा लागला. म्हणजे तो बालविवाह होता. सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा हा त्यांचा आग्रह होता. त्यांना सुधारण्यासाठी नाती तोडायची नव्हती, म्हणून त्यांनी तो विवाह केला. परंतु त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांच्यावरील मृत्यूलेखात लोकमान्य टिळक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. बालविवाह केला तरी रानड्यांनी रमाबाईंना इंग्रजी शिक्षण दिलं, समाजकार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिलं आणि रमाबाईंनी रानड्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 2 दशकं आपलं समाजकार्य सेवा सदन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून चालू ठेवलं. त्यांनी रानड्यांसंबंधीची काही पुस्तकंही प्रकाशित केली आहेत. मिसलेनियस रायटिंग्स ऑफ मिस्टर जस्टिस M.G. रानडे, त्या काळामध्ये प्रकाशित केलेलं हे जवळपास 407 पानांचं पुस्तक. आता ते गुगल बुक्सवरती फ्री अवेलेबल आहे. मिसलेनियस रायटिंग्स ऑफ द लेट ऑनरेबल मिस्टर जस्टिस M.G. रानडे आणि खाली नाव आहे मिसेस रमाबाई रानडे. कुठल्या तरी लायब्ररीमधून गुगलनी हे पुस्तक डिजिटाइज केलेलं आहे. इंग्रज सरकार संबंधीची त्यांची मतं काही वेगळी होती. त्यांच्या मते इंग्रज येथे येणे हा एका दैवी योजनेचा भाग होता. इंग्रज इथे आल्यामुळे आपल्याला इंग्रजी भाषेचा आणि
त्यामार्फत अनेक भौतिक आणि सामाजिक शास्त्रांचा परिचय झाला. आपले ज्ञान वाढले, राजकीय व्यवस्था सुधारली, लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तिवाद या मूल्यांचा परिचय झाला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आंदोलन न करता आधी त्यांच्याकडे जे आहे ते आत्मसात केले पाहिजे, त्यानंतर आपोआप स्वातंत्र्य प्राप्त होईल. मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी. गांधींनी नामदार गोपाळकृष्ण गोखलेंना आपलं गुरु मानलं होतं. 1915 भारतात परत आल्यावर गोखल्यांनी त्यांना भारत भ्रमण करून भारताची माहिती करून घेण्याचा सल्ला दिला होता. सत्य, अहिंसा या आधारावर 1920 असहकार आंदोलन, 1930 सविनय कायदेभंगाचं आंदोलन, 1942 चले जावची चळवळ ही मुंबईमध्ये ऑगस्ट क्रांती मैदानातूनच सुरू झाली. महात्मा गांधींनी या 3 मोठ्या चळवळींचं नेतृत्व केलं. हिंद स्वराज या त्यांच्या पुस्तकात त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीवर टीका केली आहे. महात्मा गांधींनी एका रेल्वे प्रवासात जॉन रस्किन या प्रसिद्ध लेखकाचे अनटू धिस लास्ट हे पुस्तक वाचले. अंत्योदय असे त्याचे भाषांतर त्यांनी केले आणि म्हणजे टायटलचं भाषांतर अंत्योदय. पण पुढे अंत्योदयाऐवजी सर्वोदय हा शब्द त्यांना अधिक योग्य वाटला, कारण अंतिम माणसाचा उदय होण्याची गरज असते, तशीच श्रीमंत प्रगत माणसाचा स्वार्थ सुटला पाहिजे, नफ्याची नशा कमी झाली पाहिजे, म्हणजे त्याचाही उदय झाला पाहिजे, म्हणून सर्वोदय. सर्वोदयाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विश्वस्त व्यवस्थेची संकल्पना त्यांनी मांडली. एकूणच उच्च नैतिक मूल्यांचा आग्रह हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता. महात्मा गांधींच्या नंतर विनोबा भावेंनी सर्वोदयाची संकल्पना अधिक विकसित केली. 1925 ते 1929 या काळात आपल्या नवजीवन या नियतकालिकात महात्मा गांधींनी एका लेखमालेमध्ये आपलं आत्मचरित्र प्रकाशित केलं. नंतर ते पुस्तक रूपात प्रसिद्ध झालं. महादेवभाई देसाई यांनी त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. म्हणजे मूळ गुजराती पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर, आणि मग ते जगभर गेलं. माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ नावाचं पुस्तक आहे. ते नेटवरती थोडंसं शोधलं की मिळेल, त्याचं भाषांतरही मिळेल, मराठी भाषांतर, तर ते जरूर वाचा. मॉड्यूल 2 राष्ट्रवाद, नॅशनॅलिझम. रवींद्रनाथ टागोर 1861 ते 1941, म्हणजे जवळपास 80 वर्षाचं आयुष्य. 1913 गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले बिगर युरोपियन साहित्यिक होते. कलकत्त्यामध्ये एका संपन्न घराण्यात त्यांचा जन्म झाला. 1901 त्यांनी शांतिनिकेतनची स्थापना केली आणि 1921 त्याचं रूपांतर विश्वभारती विद्यापीठामध्ये झालं. 1919 ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट म्हणजे सरदार ही पदवी घोषित केली होती, परंतु त्याच वर्षी अमृतसरमधील जालियानवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी ती नाकारली. विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 1883 ते 1966. नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात जन्म. इटलीचा विचारवंत गुसेपी मॅझिनी याच्या विचारांनी प्रभावित झालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हिंदुत्वाची पहिली व्याख्या त्यांनी केली, ज्याची पितृभू आणि पुण्यभू हिंदुस्तान आहे तो हिंदू.
म्हणजे ज्याचे आई वडील आजोबा पणजोबा हे भारतामधले आहेत आणि ज्याचं तीर्थक्षेत्र हे भारतामध्ये आहे, तर याच्यामध्ये या व्याख्येच्या अनुसार जैन शीख बौद्ध यांना सामावून घेणारी ही व्याख्या आहे, कारण त्यांची पितृभू आणि पुण्यभू भारतच आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना वगळणारी ही व्याख्या आहे अशी त्याच्यावर टीका केली जाते, कारण ख्रिश्चनांची आणि मुसलमानांची पुण्यभू भारतात नाही, भारताच्या बाहेर आहे. मग ते बेथलेम असेल किंवा मक्का मदिना असेल किंवा आणखीन काही तीर्थक्षेत्रे असतील. त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. 1857च्या उठावावर आधारित 1857चे स्वातंत्र्य समर, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, हे त्यांचं पुस्तक बरंच गाजलं. त्याच्यावर प्रकाशनाच्या आधीच बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे त्याच्या प्रती घरात सापडल्या तरी लोकांना अटक केली जायची, पण लोक तरीही त्या प्रती लपून छपून मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मी पण काही जणांच्या घरी अगदी आजही त्या प्रती जपून ठेवलेल्या पाहिलेल्या आहेत. त्यांची इतर काही पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, 6 ग्लोरियस एपॉक्स इन इंडियन हिस्ट्री. हिंदू पद पादशाही, 1857चे स्वातंत्र्य समर, इनसाइड द एनिमी कॅम्प, हिंदू राष्ट्रदर्शन, काळे पाणी, माझी जन्मठेप, कमला हे त्यांचं काव्य आहे. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांनी ते भिंतीवर लिहून काढलं, पाठांतर केलं आणि नंतर तुरुंगातून सुटल्यानंतर प्रकाशित केलं. त्यांनी लिहिलेलं मॅझिनीचं चरित्र पण आहे. मॉड्यूल नंबर 3, विवेकाधिष्ठित आणि मूलगामी सुधारणा, रॅशनल अँड रॅडिकल रिफॉर्म्स. याच्यामध्ये 2 विचारवंतांचा अभ्यास अपेक्षित आहे. भीमराव रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1891 ते 1956. अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी जीवनभर कार्य करणारे, मूकनायक, बहिष्कृत भारत ही मासिके चालवणारे, अनाहिलेशन ऑफ कास्ट, द अनटचेबल्स, कास्ट्स इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटीज ही पुस्तकं लिहिणारे, राजकीय आर्थिक सुधारणा यापेक्षा सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या असं मानणारे, म्हणजे सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय आर्थिक सुधारणा करून काहीच उपयोग नाही किंवा त्याला काहीच अर्थ असणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे अशी टीका त्यांनी केली होती. हिंदू धर्म म्हणजे अशी एक टाकी आहे की ज्याला पाणी वाहून जाण्यासाठीचा नळ आहे, परंतु पाणी भरण्यासाठीची सोय नाही आहे. म्हणजे धर्मांतर करून हिंदू झालेले तुम्हाला कोणी दिसणार नाही. मग त्याच्याच आधारावरती पुढे आर्य समाजी लोकांनी शुद्धीकरणाची मोहीम चालवली. म्हणजे धर्मांतर हा शब्द त्यांनी टाळला. जे हिंदू धर्मात आधी होते आणि त्यांच्या काही मागच्या पिढ्यांमध्ये ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाले, किंवा दुसरा शब्द त्याला वापरतो आपण, बाटवले गेले, त्यांना पुन्हा शुद्ध करून घेणं आणि हिंदू धर्मामध्ये आणणं, ती मोहीम त्यांनी चालवली. पण त्याचा अपवाद वगळता जसं ख्रिश्चनांमध्ये धर्मांतर होतं, मुसलमानांच्यामध्ये धर्मांतर होतं, तसं हिंदू धर्मामध्ये बाहेरच्या धर्मातून आलेले लोक तुम्हाला दिसत नाही. हिंदू टिकून राहिले कारण त्यांनी परकीय आक्रमणाच्या नंतर त्या राजवटी जशाच्या तशा स्वीकारल्या, त्याच्यामुळे ते टिकून राहिले अशी काही मतं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मांडलेली आहे. त्यांनी रामायण आणि महाभारतावरती पण टीका केलेली आहे. रिडल्स इन रामायण अँड महाभारत हे त्यांचं गाजलेलं आणि वादग्रस्त झालेलं पुस्तक. त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये जवळपास वर्षभर मोठं आंदोलन झालं आणि मग शेवटी काही तडजोड करण्यात आली आणि ते आंदोलन संपलं.
मध्य प्रदेशमधल्या महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करात होते. बाबासाहेबांनी आपलं उच्च शिक्षण बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या मदतीने केलं. अमेरिका, इंग्लंड इथे त्यांनी उच्च शिक्षण आपलं पूर्ण केलं. कोलंबिया विद्यापीठामध्ये ते होते अमेरिकेतल्या. सयाजीराव गायकवाडांनी नंतर त्यांना आपल्या दरबारामध्ये नोकरी पण दिली, परंतु जातीयवादामुळे ते तिथे राहू शकले नाही. म्हणजे त्यांना राहायला घर मिळालं नाही, कारण ते सुटापुटातले जरी असले, इंग्लिश बोलणारे जरी असले, मॅनर्स सगळ्या उच्च वर्गातल्या जरी त्यांच्या असल्या, तरी ज्याच्याकडे ते भाड्याने घर मागायला जायचे तो शेवटी जात विचारायचा, आणि जात कळल्यानंतर काहीतरी कारण काढून आंबेडकरांना टाळलं जायचं. अनेक ठिकाणी अडचणी आल्यामुळे त्यांनी शेवटी ते सोडून दिलं, आणि 1920 नंतर त्यांनी आपल्या समाजकार्याला मोठ्या प्रमाणावरती सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना उच्च समजणाऱ्या जातीतील लोकांना समजावून सांगण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. 1927च्या महाड येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला. त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. असे मतदारसंघ आधी मुसलमानांना देण्यात आलेले होते. अशा मतदारसंघामध्ये उमेदवार आणि मतदार केवळ दलित असणार होते. महात्मा गांधींनी याला विरोध केला, आमरण उपोषण केलं. ते 21 दिवस चाललं. शेवटी बाबासाहेबांनी माघार घेतली, स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी सोडून दिली. त्यानंतर त्यांच्यामध्ये आणि महात्मा गांधींमध्ये प्रसिद्ध पुणे करार झाला. 1930च्या दशकात त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन या 2 राजकीय पक्षांची स्थापना केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करण्याचा त्यांचा मानस होता, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर 1957 साली त्याची स्थापना झाली. त्यांच्या हयातीत ती होऊ शकली नाही. बाबासाहेबांनी घटना समितीच्या कार्यात भाग घेतला. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना पहिल्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्रीपद दिले होते. परंतु काही काळानंतर हिंदू कोड बिल पास न करू शकल्यामुळे बाबासाहेबांनी त्या पदाचा राजीनामा दिला. मंत्रिमंडळातील अनेकांचा या विधेयकाला विरोध होता. त्यामुळे पंतप्रधान नेहरूंचाही नाईलाज झाला होता. नेहरूंना स्वतःला हिंदू कोड बिल हवं होतं. त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत, ज्या आता बऱ्यापैकी सगळ्या लागू झालेल्या आहेत, त्यावेळेला अनेकांचा त्याला विरोध होता, आणि राजकीय कारणास्तव नेहरूंनाही फारसं काही करता आलं नाही. त्यानंतर पुढचे विचारवंत म्हणजे या मॉड्यूलमधले दुसरे, विवेकाधिष्ठित आणि मूलगामी सुधारणा याच्यामधले दुसरे विचारवंत आहेत गोपाळ गणेश आगरकर. 1856 ते 1895, म्हणजे जेमतेम 39 वर्षाचं आयुष्य. अगदी एक्झॅक्ट म्हणायचं तर 38 वर्ष 11 महिने आणि 4 दिवस एवढंच आयुष्य त्यांना लाभलं. अल्पावधीमध्ये त्यांनी मोठं कर्तृत्व गाजवलं. 1881 साली सुरू झालेल्या केसरीचे ते पहिले संपादक होते. टिळकांच्या बरोबर वाद झाल्याने त्यांनी केसरी सोडला, आणि 1888 साली सुधारक हे नवीन वर्तमानपत्र सुरू केलं. टिळक, चिपळूणकर इत्यादींबरोबर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि त्यामार्फत चालू केलेले फर्ग्युसन कॉलेज, फर्ग्युसन त्याचा उच्चार फर्गसन असा बेसिकली करायचा आहे, पण सगळेच साधारणपणे फर्ग्युसन असं करतात, तेच पॉप्युलर नाव त्याचं झालेलं आहे. तर या सगळ्या संस्थांमध्ये आगरकरांनी सहभाग घेतला. एकाने दुसऱ्याचा विवाह ठरवणे म्हणजे बालविवाह, हे त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते त्यांचे विचार स्पष्ट करणारं वाक्य आहे. चौथं आणि शेवटचं मॉड्यूल सोशलिझम, समाजवाद. याच्यामध्ये लोहिया आणि नेहरू हे 2 विचारवंत आपल्याला पाहायचे आहेत. राम मनोहर लोहिया, डॉक्टर राम मनोहर लोहिया 1910 ते 1967, भारतातील समाजवादी चळवळीचे जनक.
यांचे समाजवादी विचार पाश्चिमात्य समाजवादी विचारांपेक्षा वेगळे होते. ते साम्यवाद आणि भांडवलवाद या दोन्ही विचारप्रणालींवर टीका करीत होते. त्यांनी भारतीय परिस्थितीशी जुळणारी वेगळी समाजवादी व्यवस्था आणि विचारप्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी विचारांवर ते टीका करत होते. लोहिया सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. नंतर काँग्रेस अंतर्गत स्थापन झालेल्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टी या समाजवाद्यांच्या किंवा डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या गटामध्ये ते सामील झाले. जयप्रकाश नारायण, सुभाषचंद्र बोस हेही त्याच्यामध्ये होते. नेहरूही त्याच्यामध्ये काही काळ होते. 1948मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमधलं वातावरण बदलायला लागलं. सरदार वल्लभभाई पटेलांनी अशी भूमिका घेतली की काँग्रेस सोशलिस्ट पार्टी असं गट काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, कारण काँग्रेसचे विचार हे डावे विचार नाही आहेत. डाव्या विचारांपेक्षा काँग्रेसचा विचार वेगळा आहे, मध्यममार्गी विचार आहे. जर काँग्रेसमध्ये राहायचं असेल तर मध्यममार्गी विचार स्वीकारा किंवा काँग्रेसमधून बाहेर पडा. मग अर्थातच सगळ्या समाजवाद्यांनी किंवा डावा विचार मानणाऱ्यांनी काँग्रेस सोडली. डॉक्टर लोहियासुद्धा त्याच वेळेला काँग्रेसमधून बाहेर पडले 1948मध्ये. 1952मध्ये प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर शेवटपर्यंत त्यांनी भारतातल्या समाजवादी चळवळीचं विविध संघटनांच्या माध्यमातून नेतृत्व केलं. 1963मध्ये एका पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा पहिल्यांदा लोकसभेमध्ये प्रवेश झाला. 1967मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले, पण त्याच्यानंतर त्यांचा लवकरच मृत्यू झाला. अत्यंत फटकळ, अत्यंत हजरजबाबी म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, अनेक लेख लिहिले, अनेक ठिकाणी भाषणं केली, अनेक आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले. त्यांची काही पुस्तकं, त्यांची यादी आपण थोडक्यात बघू. हिंदू बनाम हिंदू, मार्क्स, गांधी आणि समाजवाद, मूळच्या हिंदीमधून त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. काही इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर त्याचं वेगवेगळ्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे. त्यांचं समग्र वाङ्मयसुद्धा प्रसिद्ध झालं आहे. त्याच्या लिंक्ससुद्धा मी तुम्हाला या लेखामध्ये देईन. मार्क्स, गांधी आणि समाजवाद, मार्क्स, गांधी अँड सोशलिझम, व्हील ऑफ हिस्ट्री किंवा इतिहास चक्र, गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन, इंडिया, चायना अँड नॉर्दर्न फ्रंटियर्स, द स्ट्रगल फॉर सिव्हिल लिबर्टीज, नेहरू ए क्रिटिकल असेसमेंट, भारत के शासक. त्यानंतर फॉरेन पॉलिसीच्या विषयी त्यांनी लिखाण बरंचसं केलेलं आहे. त्याचं काही भागांमध्ये विभाजन केलं आहे. प्री इंडिपेंडन्स रायटिंग, पोस्ट इंडिपेंडन्स रायटिंग्स, एशियन सोशलिझम, वर्ल्ड गव्हर्मेंट आणि इंडिया अँड पाकिस्तान, या सगळ्या विषयांवरती त्यांनी लिखाण केलं आहे. म्हणजे अर्थकारण, समाजवाद, भारतीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे त्यांच्या इंटरेस्टचे विषय होते. इकॉनॉमिक्स आफ्टर मार्क्स हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. मार्क्स म्हणजे कार्ल मार्क्स, इकॉनॉमिक्स आफ्टर कार्ल मार्क्स. विल टू पॉवर म्हणजे सत्तेसंदर्भातलं त्यांचं एक कलेक्शन आहे, तेही वेगळं पुस्तक म्हणून प्रसिद्ध झालं आहे. आणि राजकारणाशिवाय लँग्वेज संबंधाने त्यांनी लिखाण केलं आहे, साहित्यासंबंधाने त्यांनी लिखाण केलं आहे. तर नॉन पॉलिटिकल रायटिंग्स ऑफ डॉक्टर लोहिया हेही प्रसिद्ध झालेलं आहे. मॅनकाइंड नावाचं एक मासिक 1956 ते 1962 आणि नंतर 66 ते 67 या दरम्यान त्यांनी चालवलं. कलेक्टेड वर्क्स ऑफ राम मनोहर लोहिया, बर्थ सेंटिनरी पब्लिकेशन आहे. म्हणजे 1910 म्हणजे 2010मध्ये त्यांची बर्थ सेंटिनरी साजरी करण्यात आली, त्यावेळेला प्रकाशित झालेलं हे पुस्तक आहे. आणि त्यांच्या सगळ्या प्रकाशनांची यादी इथे आहे. एकत्र पुस्तकही तुम्हाला मिळू शकेल. कलेक्टेड वर्क्स ऑफ लोहिया
याच्यासाठी ही स्वतंत्रपणे तयार केलेली लिंक आहे, ती पण मी इथे दिलेली आहे. शेवटचं विचारवंत आपण आता पाहणार आहोत ते जवाहरलाल नेहरू, 1889 ते 1964. भारताचे पहिले पंतप्रधान, मोतीलाल नेहरूंचे चिरंजीव. उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. म्हणजे संस्कार सगळे ब्रिटिश आहेत, भाषेचे संस्कार, जगण्याचे संस्कार, आणि कारकीर्द मात्र सगळी भारतामध्ये गेली. त्यामुळे ते असं नेहमी म्हणायचे की मी कुठलाच नाही आहे, दोन्हीकडे परका. ब्रिटिश परंपरा त्याच्यामध्ये मी वाढलो, पण आता त्याचा माझ्याशी संबंध नाही आहे, त्यामुळे ते लोक मला परके मानतात. आणि मी ब्रिटनवरून इथे आलो म्हणून इथले लोक भारतीय मला परके मानतात. त्यामुळे मी दोन्हीकडे आहे पण कुठलाच नाही, दोन्हीकडे परका समजला जातो. माझं म्हणून घर मला शिल्लक राहिलेलं नाही. नेहरू उच्च शिक्षण करून भारतात आले. उच्च शिक्षणामध्ये त्यांना फारशी रुची नव्हती. फार वाईट नाही किंवा फार चांगलंही म्हणता नाही, असं त्यांची तिथली प्रगती होती. तिथून ते भारतात आले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. त्याच्या आधी त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी त्यांना सावध केलेलं होतं की तू तुरुंगात जायचं म्हणतोयस, सत्याग्रह करायचा म्हणतोयस, पण तुला जमिनीवर झोपायची सवय आहे का? आयुष्यभर तू मऊ गाद्यागिर्द्यांवरती, पलंगांवरती झोपलेला आहेस, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहेस, चांदीच्या ताटात जेवायची सवय आहे, तुरुंगातलं जीवन परवडणार आहे का? नेहरूंनी त्याला होकार दिलेला होता. आणि नंतर कित्येक वेळेला त्यांना तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला. तुरुंगात बसूनच त्यांनी लिखाण केलेलं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही त्यांची गाजलेली पुस्तकं आणि त्यांचं आत्मचरित्र, याचं बरंचसं लिखाण तुरुंगातूनच झालेलं आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया आणि ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही छोट्या इंदिरेला, म्हणजे इंदिरा गांधींना, त्यांच्या कन्येला लिहिलेली पत्र, त्या पत्रांचं संकलन करून इंदिरा गांधींनी ती पुस्तकं पुढे पब्लिश केली. त्याचं मराठी भाषांतर पण उपलब्ध आहेत, तेही जरूर वाचून पहा. महात्मा गांधी त्यांना आपले मानसपुत्र मानायचे, परंतु गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या कल्पनेला आणि गांधींचा जो यंत्राला विरोध होता त्याला नेहरूंचा विरोध होता. नेहरूंना त्या दोन्ही गोष्टी मान्य नव्हत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रचंड आकारमान आणि लोकसंख्या असलेल्या भारताचा विकास करायचा तर यंत्रांचा स्वीकार करावाच लागेल आणि मोठे कारखाने, धरणं उभी करावी लागतील. संसदीय लोकशाहीच्या मार्गानेच भारताचा हा विकास शक्य आहे. ग्रामस्वराज्याची कल्पना लगेच अंमलात आणता येणार नाही, हे नेहरूंचं स्पष्ट मत होतं. महात्मा गांधींनी त्याला परवानगी दिली आणि मग त्यानंतर 1952 पासून इथे समूह विकास योजना किंवा मग पंचायती राज व्यवस्था राबवण्याची संकल्पना सुरू झाली. नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाला एक प्रकारचा धर्मनिरपेक्ष आशय दिला, सेक्युलर कंटेंट ज्याला म्हणतो आपण. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद होता, धर्मावर आधारित राष्ट्रवाद होता. टागोरांचा राष्ट्रवाद हा वैश्विक होता, म्हणजे वैश्विक भूमिकेतून ते त्याच्याकडे पाहायचे. विविधता जी राष्ट्रांमधली आहे ती साजरी करायला शिका, त्याच्यामध्ये स्पर्धा नको, हे बेसिकली टागोरांचं मत होतं. नेहरूंनी राष्ट्रवादाला धर्मनिरपेक्ष आशय देण्याचा प्रयत्न केला. तर अधिक माहितीसाठी हे आणखीन एक जे आर्टिकल मी इथे दिलं आहे ते पहा. नेट कनेक्शन
फारसं चांगलं नसल्यामुळे असेल. ते लिंक ओपन होत नाही आहे, पण ती नंतर तुम्ही पाहू शकता.